भोसला मिलिटरी स्कूल परिसरामध्ये बिबट्या दिसल्याची माहिती आज वन विभागाला मिळताच पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू केली। वन विभागानं शाळा परिसर आणि आसपासची सखोल तपासणी केली। त्यामध्ये कोणताही बिबट्याचा वावर आढळून आलेला नसून दक्षता म्हणून वन विभागाचे पथक परिसरामध्ये सातत्यानं गस्त घालतायत। शंका असलेल्या ठिकाणी 8 ट्रॅप कॅमेरे बसवण्यात येत असून ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत त्यांची तपासणी शाळा प्रशासनाच्या मदतीनं केली जाते। शाळा आणि हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना घबराट होऊ नये म्हणून वन विभागाकडून जनजागृती सत्र आयोजित करण्यात आले। शाळा प्रशासनानं परिसरातील दाट गवत हटवणं आणि स्वच्छता मोहीम सुरू केली आहे। आज रात्रीही वन विभागाच्या पथकाकडून थर्मल ड्रोन आणि अन्य साधनांच्या मदतीनं शोध मोहीम आणि गस्त सुरू राहणार असून नागरिक आणि पालकांनी घाबरून न जाता कोणतीही अप्रमाणित माहिती किंवा अफवा पसरवू नये असं आवाहन वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीनं करण्यात आले। सकाळी 10:30 वाजता आपल्याला इथे एक निरोप मिळाला होता की एक लहान आकाराचा बिबट इथल्या एका वॉचमनला दिसून आला आणि त्यानंतर तत्काळ आपलं जे रेस्क्यू टीम आहे ती घटनास्थळी दाखल झाली आणि सर्च ऑपरेशन सुरू झालं। सर्च ऑपरेशनमध्ये आपण थर्मल ड्रोनचाही वापर केला आणि मॅन्युअल पण पूर्ण परिसर पिंजून काढले। तर आपल्याला बिबट असं म्हणजे बिबट कुठेही आढळून आलेलं नाही आणि म्हणजे असण्याची शक्यता ही जवळजवळ नाही, परंतु तरी दक्षता म्हणून आपण परिसरात ट्रॅप कॅमेरे वगैरे लावलेले आणि परत रात्री देखील आपण थोडं ह्या भागात लक्ष ठेवणार आहे, गस्त करणार आणि परिसरातील नागरिकांना याद्वारे मी आवाहन करू इच्छितो की मागे 2 दिवसापूर्वी जी घटना झाली ती लेपर्ड बघण्यासाठी जी गर्दी केली त्या गर्दीमुळे वन विभागाला त्यांचं काम नाही करता आलं आणि काम न करता आले म्हणजे ज्या अडचणी आल्या त्यामुळे 5 नागरिक जखमी झाले आणि वन विभागाचे 2 वनरक्षक देखील जखमी झाले। तर जर कधी कोणाला असं काही आढळलं तर त्यांनी वन विभागाला संपर्क करावा, त्या बिबटला जवळून बघण्यासाठी प्रयत्न करू नये, आपापल्या घरात थांबावे असं एक आवाहन करतो। ड्रोनच्या सहाय्याने पूर्ण परिसराची तपासणी केलेली आहे। त्याच पद्धतीने शाळा प्रशासनाचे इतर परिसरात जे सीसीटीव्ही कॅमेरेज आहेत त्याचे फुटेज चेक करण्यासाठी आपले कर्मचारी गेलेले आहेत व या परिसरात एक 7 ते 8 ट्रॅप कॅमेरे आपण लावत आहोत। जर कुठेही त्या प्राण्याची मूवमेंट जर आपल्याला आढळून आली तर त्या पद्धतीने योग्य ती कार्यवाही आपण करूया। तसेच शाळा प्रशासनाशी जी चर्चा झाली त्यानुसार परिसराची दाट गवत वाढलेलं आहे, ही दाट झाडी वाढलेली आहे, ते पुढच्या 4 ते 5 दिवसात त्याची स्वच्छता मोहीम ते पूर्ण करणार आहेत, जेणेकरून या ठिकाणी जी लपण्याची जागा उपलब्ध आहे तर ते आपल्याला अटकाव करता येईल। सर, शेवटचा प्रश्न की या शाळेच्या कॅम्पसमध्ये मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही आहे, त्या सीसीटीव्हीमध्ये कुठे दिसतोय का बिबट्या? तेच आपण आता आमचे काही कर्मचारी आणि शाळा प्रशासनाचे कर्मचारी ते सीसीटीव्ही फुटेजेस चेक करतील आणि त्याच्यानुसार आपण ती खात्री करणार आहोत। तसेच मी यावेळी पश्चिम नाशिक वन विभागाच्या वतीने सर्व प्रसारमाध्यमांना तसेच परिसरातील नागरिक व जे पालक आहेत, शाळेचं प्रशासन आहे, सर्वांना एकच विनंती करू इच्छितो की सर्व गोष्टींची शहानिशा किंवा खात्री केल्यानंतरच आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा। कोणत्याही चुकीच्या गोष्टी किंवा चुकीच्या बातम्या सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांवरून पसरवू नये, जेणेकरून नागरिकांमध्ये भीती किंवा घबराटीचं वातावरण तयार होईल व परिसरामध्ये पॅनिक क्रिएट होईल। ही सर्वांना वन विभागाच्या वतीने विनंती आहे। परिसरात कुठेही बिबट्याचा वावर आढळल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन अधिकाऱ्यांनी केलं आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवड्यांसह मी मनाली करके, नाशिक।